10 सामने, 3 विजय, 7 पराभव आणि 6 गुण. मुंबई इंडियन्सची टीम IPL 2026मधून बाहेर झालेली आहे का अजूनही मुंबई इंडियन्ससाठी टॉप 4मध्ये जाण्याचा चान्स आहे? मुंबई इंडियन्सच्या टॉप 4चे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, मुंबई इंडियन्सने या IPLमध्ये त्यांचा पहिला सामना यावर्षी त्यांनी जिंकला. 2012 नंतर प्रथमच त्यांनी त्यांचा पहिला सामना जिंकला. त्यानंतर सलग 3 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. त्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मुंबई इंडियन्सने सामना जिंकला. त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सने 2 वेळा मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि सनरायझर हैदराबादनेही मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आता सलग 3 पराभवानंतर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सने 227 धावांचे टार्गेट दिले होते. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांच्या शानदार खेळीमुळे ते टार्गेट मुंबई इंडियन्सने चेस केले आणि आता अजूनही मुंबई इंडियन्सची आशा जिवंत आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे 10 सामने झाले आहेत. त्यामध्ये 3 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवलेला आहे आणि 7 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. आता त्यांचे सामने शिल्लक आहेत 4. जर मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जायचे असेल, अजूनही त्यांची वाट खडतर आहे, परंतु आता सलग 4 सामने त्यांनी जिंकले तर त्यांचे 14 पॉईंट होतील आणि 14 पॉईंटवर देखील टीमा टॉप 4मध्ये जाऊ शकतात. 2024मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 14 पॉईंटवरती पॉईंट टेबलमध्ये त्याने एंट्री मारली होती टॉप 4मध्ये. तर मुंबई इंडियन्स अजूनही टॉप 4मध्ये जाऊ शकते, परंतु संपूर्ण त्यांच्या हातात नाही. त्यांच्या हातात हे आहे की फक्त त्यांनी 4 सामने त्यांनी मोठ्या फरकाने जिंकावेत. हे त्यांच्या हातात आहे आणि त्यांना ही आशा करावी लागेल की इतर 1-2 टीमा त्यांचे संपूर्ण सामने पराभूत व्हावी, अशी त्यांना आशा करावी लागेल. म्हणजे आता गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स यांचेही 4-4 सामने शिल्लक आहेत. तर या टीमा सर्व सामने त्यांची पराभूत व्हावी लागेल. ते 12 पॉईंटवरच राहतील आणि मुंबई इंडियन्स सलग त्यांनी 4 सामने जिंकले की त्यांचे 14 पॉईंट होतील आणि मोठ्या फरकाने त्यांना सामने जिंकावे लागतील. तर याच प्रकारे मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाऊ शकते. मुंबई इंडियन्सकडे आता दुसरा कोणताही ऑप्शन नाही. टॉप 4मध्ये जाण्याचे चान्सेस हे फक्त मुंबई इंडियन्सच्या हातात नाहीत, इतर टीमावरही त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये प्रवेश करू शकेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि क्रिकेटच्या इतर अपडेट्स, IPL अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.